नमस्कार, द अमळनेर मॅन्डेट मध्ये आपलं स्वागत आहे. चला आपण वळूया आजच्या मुख्य बातम्यांकडे. तर पहिली बातमी आहे गुन्हेगारी विश्वातून. धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केलाय जे चोरी करण्यासाठी चक्क आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे इंटरनेटचा वापर करत होते. या प्रकरणात पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना ताब्यात घेतलंय. एक आहे हेमंत माळी, जो धुळ्याचा रहिवासी आहे, आणि दुसरा म्हणजे पारोळ्याचा विदूर उर्फ विजय जाधव. हे दोघे एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचे सदस्य आहेत, ज्यांनी परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता यांची काम करण्याची पद्धत ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. यांनी कुठला गॅस कटर किंवा इतर अवजारं वापरली नाहीत. नाही, यांनी चक्क यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले आणि तिथून शिकून एका चोरलेल्या पिकअप गाडीला पट्ट्या बांधून अख्ख्यांच्या अख्खं एटीएम मशीन जागेवरून उखडून नेण्याचा प्रयत्न केला. यांची हिंमत बघा. एका आठवड्याच्या आत यांनी अनेक गुन्हे केले. 12 जानेवारीला धुळ्यात प्रयत्न फसला. मग 16 तारखेला अमळनेरमध्ये 24 लाखांची रोकड असलेलं एटीएम उखडलं, पण पोलिसांची गाडी बघून ते सोडून पळून गेले. शेवटी 18 जानेवारीला शिरपूरमध्ये शेवटचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर फिल्मी स्टाईलने पाठलाग करून यांना पकडलं. तर हे झालं गुन्हेगारीचं चित्र. आता आपण वळूया खानदेशातील दुसऱ्या मोठ्या समस्येकडे. ही समस्या आहे थेट शेतकऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या खिशाला फटका देणारी, म्हणजे अर्थव्यवस्थेशी निगडीत. सध्या खानदेशातला शेतकरी मोठ्या चिंतेत आहे आणि याचं कारण आहे कापसाचे भाव. पहा, शेतकऱ्याला कमीत कमी 8 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल भाव अपेक्षित आहे, पण बाजारात मिळतायत फक्त 6,950 रुपये. म्हणजे ही तफावत खूप मोठी आहे. एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे. ते म्हणतात, सध्या मिळणाऱ्या दरातून तर लागवडीचा खर्चही निघत नाहीये, आणि खरंच ज्या कापसाचा दर्जा थोडा कमी आहे त्याला तर फक्त 4,500 रुपये भाव मिळतोय. अमळनेर नगरपालिकेत नुकत्याच निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुढच्या उन्हाळ्याची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. तुरटीच्या पुरवठ्यासाठी नगरपालिकेने एक निविदा काढली आहे आणि त्यासाठी तब्बल 50,000 रुपयांची बयाणा रक्कम ठेवली आहे. हा आकडा लहान वाटेल, पण तो दाखवतो की नगरपालिका ही समस्या किती गांभीर्याने घेतीये आणि मोठ्या प्रमाणात तुरटी खरेदी करण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल. अशाच ठळक बातम्यांकरता द अमळनेर मॅन्डेटला फॉलो करा. धन्यवाद.